ठाकरे कुटुंबातील दोन नेते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चिन्ह शनिवारी निर्माण झाली। राज ठाकरे यांनी युतीसाठी पहिलं पाऊल टाकलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी युती करण्याचे स्पष्ट संकेत दिले। महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीत राज ठाकरे म्हणाले, आमच्यामधील भांडणे फार लहान आहेत, एकत्र येणं एकत्र राहणं हे कठीण नाही। राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कामगार मेळाव्यातून राज ठाकरे यांच्या प्रस्तावास सशस्त्र असा प्रतिसाद दिला, पण काही अटीही घातल्या। यावर संजय राऊत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, पण मनसेचे नेते राज ठाकरे यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही। त्यांचा निर्णय ते कसा कळवतील याकडे मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। पण मनसेचे संदीप देशपांडे आणि अमय खोपकर यांचा प्रतिसाद काहीसा नकारात्मकच पाहायला मिळाला। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर महाराष्ट्राचं राजकारण सध्या जोरदार गाजत आहे। सोबतच आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता या संपूर्ण युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणालेत पाहूया। पहली बात तो यह है कि अगर वो साथ में आते हैं तो हमें उसकी खुशी है, क्योंकि कोई भी अगर बिछड़े हुए लोग साथ में आते हैं या किसी का विवाद समाप्त होता है तो अच्छी बात है, इसमें बुरा मानने की क्या बात है। तो आए, लेकिन इससे ज्यादा इसके ऊपर हम क्या बोले, क्योंकि इन्होंने ऑफर दिया, उन्होंने रिस्पॉन्ड किया, इन्होंने शर्तें रखी, इसके ऊपर तो वो बोल सकते हैं, हम क्या बोल सकते हैं। लोकल बॉडी के चुनाव है, बीएमसी के चुनाव है, तो कुछ इफेक्ट हो सकता है इसका। देखिए, मैं आपको आज ही बोल के रख देता हूँ, चाहे बीएमसी के चुनाव हो चाहे लोकल बॉडी के चुनाव हो, भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में हमारी जो महायुति है, हमारी जो एनडीए है, ये निश्चित रूप से ये सारे चुनाव जीतेगी, महायुति की विजय होगी। पण नेमकं काय होणार हे येणाऱ्या काळातच कळणार आहे। ही निव्वळ चर्चा असेल की खरंच दोन्ही बंधू एकत्र येतील? राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय सुरू आहे? राज ठाकरे हे स्वतः सांगतील का? तुम्हाला या संपूर्ण युतीविषयी काय वाटतं आणि ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या YouTube पेजला सबस्क्राईब करा।